श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी भक्तांनो, कपाळावर गंध का लावावा, काय आहे त्यामागील शास्त्रीय कारण जाणून घेऊया या व्हिडिओतून. अंघोळ झाल्यावर कपाळ मोकळे ठेवू नये असे आपले पूर्वज सांगत असत. त्याला शास्त्राधार काय होता ते जाणून घेऊया. धर्मशास्त्र सांगते, गंध ही केवळ धर्माची नाही तर मनुष्याच्या अस्तित्वाची खूण आहे. ऐका, गंध लावण्याचे काय फायदे आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. अलीकडेच आंतरराष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळ खेळणाऱ्या आर प्रज्ञानंद या भारतीय खेळाडूला परदेशात मुलाखतीच्या दरम्यान विचारण्यात आले, तू कपाळावर ही विभूती का लावतोस? त्यावर 16 वर्षीय प्रज्ञानंद म्हणाला, माझी आई मला सांगते म्हणून. मित्रांनो, 16 वर्षीय प्रज्ञानंदाच्या जागी आपण असतो तर कदाचित आपणही हेच उत्तर दिले असते. कारण बालपणापासून आपल्यावरही हा संस्कार आपल्या आईने घातला आहे. त्यानुसार आपण कपाळाला गंध लावतो सुद्धा. मात्र ते का लावतो किंवा ते लावल्याने होणारे फायदे कोणते, की ते केवळ धार्मिक खूण आहे याबद्दल सविस्तर पुढे ऐकूया. देह देवाचे मंदिर असे आपण म्हणतो. ज्याप्रमाणे मंदिरात सर्वत्र ईश्वर व्यापून उरलेला असतो, त्याप्रमाणे देहातील रोमारोमात होणारे स्फुरण हे ईश्वर भावाकडे खेचणारे असते. हृदय, यकृत, मेंदू, मूत्रपिंड ही स्थाने तंदुरुस्त असतील तरच देह तंदुरुस्त राहतो. हे अवयव म्हणजे देह मंदिराचे स्तंभ आहे. या देहात भगवंत नित्य वास करतो. या देहस्थित मूर्तीस गंध लावणे म्हणजे छोटीशी देवपूजाच आहे. ज्या संसारी माणसांना पूजेसाठी देखील वेळ नसतो, त्यांनी किमान स्नान झाल्यावर कपाळावर गंध लावून अंतरात्म्याची पूजा करून घ्यावी. गंध लावण्यामागे रहस्य म्हणजे गंध लावताना अंगुरी स्पर्श होतो. ही अंगुली माध्यमाचं असावी, म्हणजे मधले बोट असावे. त्या बोटाचा थेट हृदयाशी संबंधी आहे. अंगुलीतून प्रवाहित होणारे स्पंदने थेट हृदयाला जाऊन भिडतात. गंध लावण्याचे व्यावहारिक कारण म्हणजे गंध लावणारा मनुष्य सहसा पापकर्मास प्रवृत्त होत नाही, कारण तो देवाचे अस्तित्व मानणाऱ्यांपैकी एक असतो. सकाळी कपाळावर गंध लावून केलेली मानसपूजा दिवसभर आपण देवाच्या साक्षीने काम करत आहोत याची जाणीव देत राहते. जणू काही आपल्या प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवणारा तो CCTV कॅमेरा असतो आणि आपल्या ऑपरेटर हृदया सिंहासनावर विराजमान झालेला असतो. आपण कोणाच्या निरागरानीस आहोत हे कळल्यावर जसे वाईट कृत्य करण्यास धजावत नाही, त्याप्रमाणे माझ्याकडे देव माझ्या पाहतो आहे ही जाणीव गंधाद्वारे सातत्याने होत राहते. गंध लावणाऱ्या व्यक्तीकडे समाज देखील संस्कृती रक्षक या भूमिकेतून पाहतो. ही केवळ धार्मिक खूण नाही तर स्वतःच्या अस्तित्वाची स्वतःला करून दिलेली जाणीव असते. म्हणून हिंदू धर्माचे आणि आर्य संस्कृतीने तिलकविधीला धर्मात स्थान दिले आहे. पूर्वीपासून स्त्री पुरुष कपाळावर गंध लावित असत, त्याची जागा आता टिकल्यांनी घेतली. परंतु गंध लावण्यामागे शास्त्रीय कारण देखील आहेत. गंध केवळ सुगंधी म्हणून नाही तर अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण असे चंदन, हळद, अष्टगंध, गुलाल, कृष्णचंदन इत्यादी विविध पदार्थांनी युक्त असते. आपले मस्तक शांत राहावे, गंध दरवळत राहावा आणि कपाळावरील 2 भोवयांच्या मध्ये स्थित असलेले चक्र कार्यरत व्हावे यासाठीच देखील गंध लावणे जाते. स्वामी भक्तांनो, तिलकधारी व्यक्तीचा भक्तिभाव मनानी निर्मळता, सात्विकता, सोज्जलता इत्यादी सद्गुणांचे दर्शन गंधातून घडते. कोणाही सुवासिनीने हळद कुंकूची लावलेली 2 बोटं तिच्या चेहऱ्यावरचे तेज वाढवतात. कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते, गुरुजी, पुरोहित मंडळी अबीर, चंदन किंवा अष्टगंधाचा टिळा लावतात. तो पाहता त्यांच्यातही चेहऱ्यावरचे स्वात्विक भाव उठून दिसतात. पूर्वी देखील लढाईला जाण्यापूर्वी
आणि विजयश्री मिळवून परत आल्यावर मधल्या करांगोळीने कपाळावर खालून वरच्या दिशेने गंधाचे बोट उमटवले जाई. त्याला विजय तिलक म्हटले जात असे. त्याला देखील बहुजमान होता. बहीण भावाला, पत्नी पतीला, आई मुलांना गंध लावून त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. यशस्वी व्यक्तीचेही औक्षण करून त्याला उत्तरोत्तर यश मिळत राहावे म्हणून गंध लावले जाते. एवढेच काय तर नवीन वस्तू आणि नवीन वास्तू यांना देखील गंध लावून पूजन केले जाते. अशा रीतीने गंध लावून आपण आपल्या अस्तित्वाची ओळख ठेवावी आणि अंतःपुराणातील देवाची पूजा करून त्याच्या साक्षीने सत्कार्य करत राहावे. स्वामी भक्तांनो, तर आपण या व्हिडिओतून ऐकलं की गंध का लावावा, तर इतरांनाही देखील हा माहिती शेअर करायला विसरू नका. तर व्हिडिओ आवडला असेल चॅनलला जरूर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा. धन्यवाद.